अशा प्रकारचं आव्हान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत ते स्थानिक प्रश्नावर अवलंबून राहतील आणि स्थानिक प्रश्न आपल्या तालुक्यातले काय आहेत जिल्हा परिषदचे बीड जिल्ह्यातले बघा. आता स्थानिक प्रश्न असे आहेत, मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच की या जिल्ह्याच्या पालकमंत्री ग्रामीण विकास मंत्री आहेत, परंतु ग्रामीण विकास मंत्री असून सुद्धा आमचं असं म्हणणं आहे त्यांनी 500 कोटीचं बजेट या बीड जिल्ह्यासाठी आणायला पाहिजे होतं. पश्चिम महाराष्ट्राचे नेते जेव्हा ग्रामीण विकास मंत्रालय चालवत होते त्यांचे रस्ते बघा तुम्ही कसे सुजलाम सुफलाम झालेले आहेत. वाडी वस्तीवर आणि एका एका घरापर्यंत डांबरी रस्ता त्यांनी नेला त्या बजेटच्या माध्यमातून. आपल्याला आजही बघा तुम्ही ग्रामीण भागामध्ये 7 रस्ते असे ओस पडलेले आहेत, मनके तुटायची पाळी आलेली आहे, अनेकांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिस झालेले आहे. आणि यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाचा आता वीज हा प्रश्न किती गंभीर आहे बघा. आत्ता कुठं पाणी आलतं, 8 तासापेक्षा जास्त वीज देण्याचं वचन यांनी दिलेलं होतं. पहिलं सरकार तरी 8 तास देत होतं, 10 तास देत होतं. आता तर यांनी तेही सोडलं. म्हणजे विहिरीत पाणी आहे, शेतात पेरलेलं आहे आणि लाईट नसल्यामुळं त्याला ते वापरता आलेलं नाही. दुसरं असं की लाईटच्या डिप्या आल्या, पालकमंत्र्यांनी शिष्टाई केली. ऊर्जा मंत्र्याकडे त्यांचं स्टेटमेंट आहे की मी 400 डिप्या आणल्या. मी अत्यंत अधिकारवाणीनं बोलते की त्या डिप्या ह्या आणल्या, परंतु त्यातल्या जवळपास 50% डिप्या बंद होत्या. म्हणजे पुन्हा शेतकऱ्यालाच तेल टाकायला लावलं त्याच्यात, शेतकऱ्यालाच वायर आणायला लावलं त्याच्यात. म्हणजे शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करणारं हे सरकार आहे. आता तुम्ही जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून हो. लोकांसमोर काय आश्वासन देणार? नाही, आश्वासन आम्ही एवढंच देऊ की आम्ही आमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आल्यानंतर आम्ही या ठिकाणी लोकांच्या विजेचा प्रश्न, लोकांच्या महाराष्ट्र मनरेगाची जी कामं आहेत ती पूर्णपणे बंद आहेत, ती पूर्णपणे कशी चालू करता येतील ह्याच्यासाठी या सभागृहामध्ये आम्ही रान उठवू. इतकंच नाही तर शैक्षणिक दृष्ट्या आज जे आपण बॅकफूटवर चाललेलो आहे महाराष्ट्र म्हणून आणि जिल्हा म्हणून सुद्धा, तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जे एक चुकीच्या पद्धतीचा पायंडा इथं पडतोय, कुठं सेल्फी घेणं, शिक्षकांना नको ते कामं लावणं. पंचायत समितीला अनेक योजना निधी खर्च करण्याअभावी परत गेलेल्या आहेत आणि मी गेली 25 वर्षापासून पैठणगावचं सरपंचपद आणि आता गेली 10 वर्षापासून सरपंच, 25 वर्षापासून राजकारणात काम करत असताना पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही योजना असतात, लहानातल्या लहान योजना, जे की कलाकाराला मानधनची योजना असेल, घरकुलची असेल, सार्वजनिक रस्त्याची योजना असेल, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे बंधाऱ्याचा प्रश्न असेल, इरिगेशनचा, हे प्रश्न सोडवण्यासाठी काही गावांमध्ये जे रस्ते नाहीत ते रस्त्यांची काय परिस्थिती झाली हे जनतेला मी समजून सांगणार आहे. पायाभूत सुविधा ज्या गरजेच्या आहेत त्या सुविधा आज तिकडं नाही आहेत. त्या सर्व प्रश्न घेऊन मी जनतेसमोर निवडणुकीसाठी उतरतो. त्याचबरोबर आम्ही इथून पाठीमागे केलेले आंदोलनं, कामं, जनहिताचे कामं, खर्चातून ज्या गोष्टी आम्ही दुष्काळामध्ये केल्या त्या सर्व गोष्टी घेऊन आम्ही निवडणूक लढवतो. केज तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी निवडणूक लढवतात नाही, तुमच्या पक्षाची? महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त विडा आणि नांदूरघाट सर्कलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवत आहे. विडामध्ये कोण? विडामध्ये शेतकऱ्याच्या पिळवणूक व्हायला लागल्या. कसल्या पिळवणूक आहे? शेतकऱ्याचा माल घेतला जात नाही, माल घेतला तर पैसे मिळत नाही, चेक मिळाले तर बँकेवाले त्रास देते, शेतकऱ्याचे हाल आहे. भाजीपाले फेकून द्यावा. त्यातनं आम्ही फक्त विडा सर्कलच लढवायलो. वेळा सर्कल मधल्या पंचायत समिती लढवत आहे का? हो, दोन्ही पंचायत समितीमध्ये. आमची इच्छा होती की बीड जिल्ह्यामध्ये जातीय शक्तीला रोखण्यासाठी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती व्हावी, आघाडी व्हावी. पण राष्ट्रवादीचे आहे हे केकोर हटवदीपणामुळं ही आघाडी होऊ शकली नाही. आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्यावेळेस त्यांच्यावर बी हा प्रसंग येणारच आहे त्यावेळेस आघाडी करायची का नाही, आणि जरी वरून केली तरी त्यांच्यावर राहायचं का नाही ही कार्यकर्ता ठरवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत त्या परिसरातले? त्या परिसरामध्ये मी मराठवाडा शेतकरी विकास परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी काम करत असताना अनेक भागामध्ये दौरे करतो. अनेक भागाच्या
या शेतकरी संघटनेचं काम करतो. शेतकरी संघटना म्हणून नाही, पण शेतकरी जे भाजीपाला उत्पादक आहे, ऊस उत्पादक आहे, ह्या उत्पादकाचा माळवा उत्पादक आहे, ह्यांच्या एकत्रीकरण करून या ठिकाणचं त्यांना मार्केट कसं मिळेल, त्यांना भाव कसा मिळेल या संदर्भात आम्ही काम करतो. परंतु आज आपण बघितलं गेलं तर जीवाच्या वाडीला पाणीच पाणी दिसतंय, अथंग समुद्र पसरल्यासारखं पाणी दिसतंय, पण त्यांची हिंमत होत नाही भाजीपाला करण्याची, कारण रस्ताच नाही. एक डाल जर एक कॅरेट जर केजला आणायचं म्हटलं तर 50 रुपये द्यावं लागते. एक कॅरेट आणणं परवडत नाही. त्या ठिकाणी मग संघटना बांधून शेतकऱ्यांचं भाजीपाल्याचं जसं मार्केट आपल्या केजमध्ये बाहेर जाणारा माल जे बाहेर पाठविण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी केजसारख्या ठिकाणी एखादं विड्यासारखं सेंटर ठिकाणी त्या ठिकाणी एखादं सेंटर असं उभा करायचं मानस आहे. आणि आपल्या त्या डोंगर पट्ट्यामध्ये विडा असेल. जिल्ह्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये 25 जागा शेतकरी कामगार पक्ष लढवतोय सोबळावर पंचायत समिती साधारण पंचायत समिती 20 पंचायत समिती 20 पंचायत समिती. मग आपल्या म्हणजे पक्षाचे काय ध्येय धोरणं काय घेऊन जाणार तुम्ही? शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही सातत्यानं गेली अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्ष आणि आम्ही कार्यकर्ते काम करतोय. तेच आमचे विचार आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार. आणि जे आज भाजप आणि सर्व सत्ताधारी राष्ट्रवादीवाले हे सगळे बरबटलेले लोक आणि भ्रष्टाचारी लोक यांना कुठंतरी आळा बसावा किंवा यांना कुठेतरी रोखण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे विचार सांगून समाजाचे कुठेतरी दिशाहीन थांबवावं यासाठी आम्ही प्रामुख्यानं प्रयत्न करणार. वीज प्रश्नावर याच्यावर ते तर प्रामुख्यानं भारत स्वातंत्र्यापासून लाईटीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, अशा असंख्य मुद्दे पडलेले आहेत. आज जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या काही योजना ग्रामीण भागामध्ये आहेत त्याच्यासाठी सतत जागरूक राहून त्या संबंधित गावचे व्यक्तिगत योजना किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवलेल्या जिल्हा परिषदमधून राबवलेल्या मला प्रशासनात काम करण्याचा अनुभव आहे. पाठपुरावा जर आपण करत राहिलो, त्या ठिकाणच्या प्रतिनिधीनं केला तर बराचसा विकास होण्यासाठी मदत होती आहे. आता सेवानिवृत्त माणसाला काम नसते, काम करण्याची आवड आहे, त्यामुळे त्या गावात सतत संपर्कात राहून त्या योजना राबविण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद.